आत्महत्या केलेल्या सादिक शेख यानं 1 जानेवारीला प्रशांत जगताप यांना पत्र लिहिलं होतं। त्यात फारुख इनामदार हा टिपू पठाण याचा आका आहे असं लिहिलं होतं। सत्ताधाऱ्यांची या फारुखला साथ आहे असा देखील आरोप या पत्रातून करण्यात आला। त्यावेळी प्रशांत जगताप यांनी हळहळ व्यक्त केली। तिथले सय्यदनगरच्या किंवा मुंबईवाडीच्या प्रभागातले बरेचसे नका कार्यकर्ते असे होते जे फारुख इनामदारबरोबर काम करत नव्हते, पण ते विरोधात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये कामकाज करत असल्यामुळं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्यावर तडीपाऱ्याच्या किंवा मोक्याच्या नका नोटिसा पाठवणे हे चालू होतं। हे काही मंडळी नका ते दबावाला बळी पडून सरेंडर होतात किंवा पोलिसांना जेलमध्ये जातात किंवा समोरच्या राजकीय नेत्याला शरण जातात, पण काही मंडळी मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी आत्महत्या करतात। तो प्रसंग ह्या व्यक्तीच्या जर आयुष्यात आला असेल तर मला असं वाटतं की महायुती सरकार किंवा देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार किती निकम्म आहे, किती वाईट आहे आणि महायुतीतला एखादा घटक पक्ष एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूला कसा जबाबदार ठरतो याचं एक घाणेरडं आणि वाईट उदाहरण आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.